तर देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे त्र्यंबकेश्वर। या त्र्यंबकेश्वरच्या मंदिरामध्ये दर्शनाकरता भाविकांची 5 पट लूट होतीये। होय, कारण त्र्यंबकेश्वरच्या दर्शनाकरता आवश्यक असलेले 200 रुपये किमतीचे ऑनलाईन पास हे चक्क 1000 किंवा 2000 रुपयांना विकण्याचा प्रकार समोर आलाय। त्र्यंबकेश्वरच्या द्वारात लूट जोरात। 200 रुपयांचा पास चक्क हजारात। ऑनलाईन पासच्या नावे लूटमार। भाविकांना लुटणारी टोळी जेरबंद। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आणि श्रावण महिन्याला सुरुवात झाल्यानंतर सध्या त्र्यंबकेश्वरच्या मंदिर समितीच्या वेबसाईटवर रोज 2000 पास वितरित केले जात आहेत, तर काउंटरवरती 5000 VIP पास देण्यात येतात। यापैकी ऑनलाईन मिळणारे 100 ते 200 रुपयांचे पास भाविकांना चढ्या दराने विकणारी एक टोळी पोलिसांनी जेरबंद केली आहे। हे आरोपी गरजू भाविकांना हे पास हजारोंच्या किमतीने विकत असल्याची तक्रार पोलिसात करण्यात आलेली। त्यानंतर पोलिसांनी टोळीतल्या 5 जणांना अटक केली आहे। कोटा 7000 झाल्यानंतर मंदिर बंद करेल ते तर पण ह्या लोकांनी ऑलरेडी तुमचे 7000 मधले 200 500 जे पास ते अगोदर घेऊन टाकलेले आहेत। मग त्या ठिकाणी गरजूंना ते देणार की आता तुला जायचंच आहे म्हटल्यावर 200चं 500 लागे 400 लागे जे काही त्यांचं असेल तर मग ती लोक त्या ठिकाणी एंट्री पास करून जाणार आणि त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन करत असताना त्यांना ते फक्त व्हेरीफाईड शब्द येतो। आता त्या सिस्टीमचा देखील आम्ही इथून तपासामधला भाग घेणार आहोत की ते ID प्रूफ वगैरे त्या लोकांनी पण त्या ठिकाणी कन्फर्म केलं पाहिजे, असा एक आमचा सुरक्षेचा भाग राहील। मंदिर समितीच्या वेबसाईटमधील तांत्रिक त्रुटींचा फायदा घेत हा काळा बाजार केला जात होता। मंदिराच्या ऑनलाईन प्रणालीचा गैरफायदा घेऊन तयार केलेले पास मोबाईल आणि बनावट IDच्या सहाय्याने भाविकांना विकले जायचे। हा प्रकार करणारे हे आरोपी त्र्यंबकेश्वर परिसरातलेच आहेत आणि त्यांच्याकडून पोलिसांनी बनावट पास, मोबाईल फोन आणि अन्य दस्तावेज जप्त केलाय। मंदिर समितीची वेबसाईट बंद असल्यामुळे भाविकांची गैरसोय होते। त्यातूनच ही लूट झाल्याने आता उशिरा का होईना मंदिर समितीला यात सुधारणेची गरज वाटते। जी वेबसाईट आमची आहे तिच्यावरती भाविकांना, सर्वसाधारण भाविकांना चांगल्या पद्धतीने ते ताबडतोब तिकीट उपलब्ध व्हावं या अनुषंगाने केलं होतं। परंतु आमच्या असं लक्षात आलं की भारतभरातून जे भाविक येतात त्यांचं 2 स्टेप व्हेरिफिकेशन जसं एअरपोर्टला होतं, तिरुपतीला होतं, पंढरपूरलाही काही अंशी त्यांनी केलेलं आहे। त्या धर्तीवर 2 स्टेप आणि 1 to 1 B2B त्या व्यक्तीचं व्हेरिफिकेशन होणं अत्यंत गरजेचं आहे, हे आत्ता आमच्या लक्षात आलं। ज्या काही सुविधा उपलब्ध आहे, उदाहरणार्थ शिर्डीला असेल, तिरुपतीला असेल, याचं इम्प्लिमेंटेशन आपण करतोय आणि हे आल्यानंतर आमचे जे चेअरमन आहेत त्यांच्या आम्ही कानावर घातलं, ते स्वतः जातीने याच्यात लक्ष घालत आहेत आणि हा परवाचीच ही गोष्ट आहे। काल त्या लोकांना अटक झालेली आहे आणि आज माझ्या माहितीनुसार आज संध्याकाळी त्याच्याविषयी त्या टेक्नॉलॉजीच्या संबंधातली जी काही लोक आहे, जी एजन्सी आहे, त्यांना समोर बोलवून ते जाणून घेऊन याच्यामध्ये सुधारणा करून आणि त्याच्यातल्या या विषयातल्या ज्ञात तज्ज्ञ लोकांना बोलवून त्याच्यामध्ये आम्ही सुधारणा करणार। या प्रकरणानंतर आता त्र्यंबकेश्वर पोलिसांनी सखोल चौकशी करत संबंधितांविरोधात कठोर कारवाईची भूमिका घेतली आहे। श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी त्र्यंबकेश्वरमध्ये होते, त्यामुळे असा काळा बाजार करून भाविकांची लूट केली जाते। गेल्या 6 महिन्यापासून हा प्रकार सुरू होता। आता पोलिसांच्या कारवाईनंतर तरी हा प्रकार थांबतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।